ठीक नाही त्यामुळे आराम करते. तर मी चालली आहे मम्मीकडे आता. एक अर्धा पाऊण तासात एक 10 वाजेपर्यंत 10-10:30 पर्यंत निघून जाईल या 11 वाजेवर निघून जाईल. बघू आता किती वाजता झाली ते भाजी होती. आणि काय आपण हे मागवलं ना, पनीर टिक्का मसाला मागवला होता आणि बटर नान होते. तर दुपारी एवढं खास होतं आणि मी व्हिडिओ काढायला पण विसरलो नंतर. तर आता बघा आता जेवणाची तयारी चालली आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आज मंगळवार आहे आणि मी आज जातो नाही ऑफिसला, कारण माझी तब्येत ठीक नाही वाटत आहे. घसा खूप दुखतो आहे आणि सर्दीसारखं झालं आहे आणि जाम आहे. आणि ही चालली मम्मीकडे आता. ही पण नाही आज गेली, आराम करते. जीवन तब्येत ठीक नाही त्यामुळे आराम करते. तर ही चालली आहे मम्मीकडे आता. एक अर्धा पाऊण तासात एक 10 वाजेपर्यंत 10-10:30 पर्यंत निघून जाईल या 11 वाजेवर निघून जाईल. बघू आता किती वाजता झाली ते. आणि मी आता हे सगळं आवरतो आणि जातो खाली. इथं पण नाश्ता बघेल काय नाश्ता बनवायचा का, आणि दुसरं काय बघा तुला काय बनवायचं ते बनव. बघूया ना काय मम्मी काय बोलते, बघ काय म्हणते, काय नाश्ता बनवायचं. हा निघ ना मम्मी, कुठे काय बोलते, एवढी घाई लागली तुला मम्मीकडे. हा मग जा ना आराम करायला. आता शनिवारपर्यंत आराम तर ऑफिस जायचं मला माहिती आहे. पण घरी जाऊन काय काम आहे तुला, भांडी कपडे करायचे तिकडे जाऊन. काहीच नाही करतो तिथे का, मला माहिती आहे. बेडवर नुसते उतारी पडून असते. मग नुसते बेडवर हुकूम करते, हे आणून दे ते आणून दे मम्मीला. हो 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 ते सगळं मला माहिती आहे. हे असंच असतं सगळ्यांची मजा आहे. यांना काय तिकडे हातात मिळणार जेवण खायला, हातात थोडी देते मला, शिव्या घालते 4. चला काही माझ्या काय आवरून देतो इकडे आणि मग जातो. मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. थोड्या वेळानंतर मग ब्लॉग स्टार्ट करेन. तर चला आता जातो, ब्रश करतो. मी आता जस्ट उठलो. काल डॉक्टरकडे मी जाऊन आलो. डॉक्टरकडे जाऊन आल्यामुळे जरा बरं आहे, पण तरी पण आहे अजून थोडं. डॉक्टर बोलला रेस्ट कर म्हणून आज. त्याचा आराम करतो आणि नाश्ता वगैरे केल्यानंतर मग तुम्हाला भेटतो. चला बाय. आता इथं काय दिसणार नाही आपल्याला, इथं चालली आता. तर काही सोनल निघाली होती घरी जायला मम्मीकडे. आणि मी तिला बोलत होतं की बघ आज तुला नाही जमत आज संध्याकाळी जा, कारण की ब्लॉगमध्ये आपल्याला पुरा प्रॉब्लेम होतो. कारण की सोनलला तर मला ब्लॉग टाकता येत नाही, कारण चॅनल आमच्या दोघांचं, त्यामुळे ब्लॉग आमच्या दोघांचे झाले पाहिजे त्याप्रमाणे. तर सोनल तर मम्मीला सांगितलं होतं, त्यामुळे सोनलला जावं लागतं. तर चला भेटूया पुढे. तर गाईस आत्ता ब्लॉग मी स्टार्ट करतो संध्याकाळी. आणि ते मम्मी पप्पा दोघं पण बसलेले आहेत. आणि सोनल सकाळी गेली ना. सोनल सकाळी गेली, मिनिमम किती 11:30-11 वाजता गेली सोनल. आणि आता जेवणाची तयारी झाली. दुपारी काही जेवण एवढं खास नव्हतं. मेथीची भाजी होती आणि काय आपण हे मागवलं ना, पनीर टिक्का मसाला मागवला होता आणि बटर नान होते. तर दुपारी एवढं खास होतं आणि मी व्हिडिओ काढायला पण विसरलो नंतर. तर आता बघा आता जेवणाची तयारी चालली आहे. आणि मेथीची भाजी दुपारचीच आहे. आणि मम्मी कुकर लावते. डाळवाल्याने मला थोड्या गोळ्या घ्यायच्यात, मला तब्येत बरी नव्हती म्हणून गोळ्या घ्यायच्या, त्यामुळे मला आता जेवावंच लागणारच आहे. तर जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो वरती झोपायच्या टायमाला डायरेक्ट. तर त्यासाठीच मी आलो होतो की आज सोनल तर नाही, आज 2 दिवस साठी नसेल सोनल, नंतर तुम्हाला सोनल दिसेल ब्लॉगमध्ये. तर चला थोड्या वेळाने भेटूया. तर गाईस आता जस्ट वरती आलेलो आहे, अंतरून वगैरे घालून रेडी झालो आहे. बट नंतर झोपतोय, उशीर झाला थोडा मला झोपायला. आता जे AC लावला नंतर जरा झोपतो, कारण की सकाळी तर उठायचं आहे ना, ऑफिसला जायचं. कारण की आज ऑफिसला गेलो नाही तर सगळे काम पेंडिंग असणार आणि मलाच ते सगळे करावे लागणार आहेत. त्यामुळे आता उद्या ऑफिसला जायचं आहे. आज 2 दिवस तर सोनल नाही आहे, 2 दिवस मीच असणार आहे आणि मीच ब्लॉग टाकीन. सोनल बघूया आता तिथून टाकते का, देते का मला काय व्हिडिओ किंवा ब्लॉग काय बनवून देते का नाही विचारतो मी तिला. देईल तर ते पण मी ऍड करेन याच्यामध्ये. पण तिचा व्हॉइस असेल किंवा माझा व्हॉइस असेल त्याप्रमाणे व्हिडिओज असतील. बट व्हिडिओज तर रोज येणार आहेत, व्हिडिओज थांबणार नाहीत. आता मला पण मजा येते व्हिडिओज टाकायला आणि तुमचे रिस्पॉन्स बघून आणि तुमचे जो प्रतिसाद मिळतोय मला व्हिडिओजमध्ये तो बघून खूप मला आनंद वाटतोय की तुम्ही खूप मला सपोर्ट करता. तर असंच सपोर्ट देत राहा. आणि आजपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर.
तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि मी जातो झोपायला ना. उद्या सकाळी मला लवकर उठायचं, ऑफिसला पण जायचं आणि सगळी तयारी. कारण की आज तर सोनल नाही आहे, तर सोनलला काय हेल्प म्हणजे मला काय हेल्प पाहिजे तर सोनलला बोलतो मी, पण ते पण नाही आहे तर मलाच करावं लागणार आहे. तर चला मी निघतो आता, जातो झोपायला. उद्या भेटूया आणि उद्या नक्की ब्लॉग बघा. 10:30 वाजता येईल आपला ब्लॉग, तर 10:30 वाजता नक्की बघा. तर चला